हॅलो एव्हरीवन, आज पहिल्यांदाच ट्रायपॉडने व्हिडिओ शूट करत आहे आणि खूप सोयीस्कर वाटते. मोबाईल कसा कुठे ठेवायचा तर तो प्रश्न मिटला. त्याआधी ऑफिसवरून आले आणि आज ना खूप झोप आलेली आणि दमायला झालेलं, कारण आदल्या रात्री अद्विकला खोकला होता. तो उठत होता सारखा सारखा, त्याच्यामुळे मग जाग येत होती. म्हणून म्हटलं सगळं फटाफट आवरूयात आणि लवकर जेवण झोपूयात. फ्रेश झाले आणि मी पूर्ण दिवस ना ऑफिसमध्ये एसीमुळे स्किन खूप माझी ड्राय होत चालली आहे. म्हणून मग मॉइश्चरायझर मी न विसरता लावते, कारण त्याच्याने थोडंसं मला बरं वाटतं स्किन. त्यानंतर मग दिवाबत्ती केली आणि दिवाबत्तींना मी खास संध्याकाळच्या वेळेला धूप लावते, कारण तो ॲटमॉस्फिअर आणि तो सुगंध ना मस्त वाटतो घरात. एकदम छान वातावरण होतं. त्यानंतर मग आमच्या बाबूने इकडे त्याच्या डॅडरचा टी-शर्ट घातलेला आणि तो अगदी गळून पडत होता, तरी पण त्याने मस्तपैकी तो असा मानेत गच्च आवळून धरलेला आणि त्याचं ते काय चाललं होतं खेळणं. त्यानंतर मग आता ऑफिसच्या ड्युटीनंतर किचनची ड्युटी चालू झाली. आधी मी ना ह्याच्या जी ट्रॉली असते ना भांड्यांची ती आवरून घेते, कारण ऑलरेडी माझं किचन ओटा एवढा काही मोठा नाही, छोटा आहे आणि त्याच्यामुळे ती भांडी मग शोधावी लागतात. मग ते अजून अडचण वाटते, त्याच्यामुळे मग ती लावून घेतली. त्यानंतर मग आईने चपात्यांचं पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं, म्हणून आईला बोलली तू आज आराम कर, मीच सगळं करते. म्हणून मग चपात्या बनवायला घेतल्या आणि चपात्या बनवायच्या आधी आई बाबा तर व्हेज आहेत, म्हणून मग त्यांच्यासाठी शिमला आणि बटाट्याची भाजी करायची होती. म्हटलं मी चपात्या करते तोपर्यंत आई मला ॲटलीस्ट भाजी कट करून दिली तर मग मी ती टाकेन, म्हणजे फटाफट सगळं होईल, कारण आम्हाला आज नॉनव्हेज बनवायचं होतं. सो भाज्या वगैरे धुतल्या. आता भाज्या ना मी जेव्हा आणते तेव्हासुद्धा धुते आणि मग आपण जेव्हा कट करायला घेतो तेव्हासुद्धा मी भाज्या धुवूनच घेते, त्या बऱ्या पडतात. आणि मग त्यानंतर ना अद्विकला ना आजकाल आम्ही ॲपलच देतो, कारण बनाना त्याला आवडायचा, पण बनानामुळे काय झालं त्याला आता ना सध्या सर्दी खोकळा वाटतो, म्हणून मग भीती वाटते द्यायला, म्हणून मग आम्ही ते बंदच केले. आणि तो ना आजकाल ॲप्पा म्हणजे त्याला ते आवडायला लागलं जास्त ॲपल, म्हणून मग आम्ही जास्त आता ॲपलच प्रिफर करतो. त्यानंतर ना माझं आधी असं व्हायचं की माझ्या चपात्या तुम्ही कशीही लाटा म्हणजे फुगतच नव्हती. पण त्यानंतर ना आईने मला सांगितलं की आपण जेव्हा तेल लावतो ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा भुरभुरायचं आणि ते सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आणि मग चपाती लाटायची आणि खरंच चपाती मस्त टम्म फुगली जाते. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि मला सांगा तुमची चपाती पण फुगते की नाही फुगते, कारण माझी फुगते. त्यानंतर अद्विकला काही खाली राहायचं नव्हतं, त्याच्यामुळे मग माझी कसरत चालू झाली. त्याला कडेवर घेऊनच चपात्या भाजल्या. शाकाहारी भाजीसुद्धा इकडे गॅसवर ठेवली आणि चपात्या थंड झाल्या त्यासुद्धा पॉटमध्ये ठेवून दिल्या, कारण गरम गरम भरल्या ना की त्यांना पाणी येतं आणि मग त्या अशा लुचलुचीत होऊन जातात. सो मग शाकाहारी तर सगळं झालेलंच, जेवढी होती तेवढी भांडी आधी घासून घेतली. त्यानंतर मग नॉनव्हेज बनवायला घेतलं. इकडे झालं सगळं. भात होता, कुकरला मी मटण लावलेलं आणि मच्छी इकडे फ्राय करून घेतलेली. त्यानंतर मग आज मला जास्तच तब्येत बरी नव्हती वाटत, त्याच्यामुळे मग क्लिनिकला गेले, कारण उद्या ऑफिसला जायचे, सुट्टी तर काही मिळणार नव्हती. त्याच्यामुळे क्लिनिकला जाऊन आले आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं. अद्विकला खोकळा आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले त्याला मध आणि तुळशीपत्र आणि आल्याचं 1 थेंब असं चाटण बनवून देते. तुमच्या बाळाला तुम्ही हे नक्की देऊ शकता, याच्याने खरंच इफेक्ट येतो. सो चलो बाय.